किचनची कायापलट जी आहे ती मला आज करायची आहे। तर ही सुद्धा रॅक जी आहे ना ती सुद्धा मला ऑर्गनाइज करायची आहे। म्हणजे मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चॅनल। तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार। सो व्हिडिओची सुरुवात बऱ्याच दिवसापासून करताय। म्हणजे जो आदला व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता बुक शेल्फचा, तर तो 3-4 दिवसा अगोदरचा व्हिडिओ होता। म्हटलं चला आज तुमच्यासोबत माझं किचन क्लिनिंग रूटीन शेअर करते, त्यासोबतच मला पूर्ण किचन जो आहे तो ऑर्गनाइज करायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता भांड्यांचा पसारा, त्यानंतर पूर्ण किचन जसंच्या तसंच मी ठेवलेला आहे। सो पूर्ण किचनची कायापलट जी आहे ती मला आज करायची आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। यानंतर मी व्हिडिओमध्ये म्हणजे व्हॉइस ओव्हर, तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा। अगदी टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तर चलो, तर तुम्ही इथे बघू शकता ही रॅक, ऍक्च्युली इथे मी बुक्स ठेवत होते आणि आता ही रिकामी झालेली आहे, त्यामुळे आता मला ही वॉश करून किचनमध्ये कुठेतरी यूज करायची आहे। त्या अगोदर तुम्ही इथे किचनमध्ये पसारा बघू शकता, म्हणजे सगळीकडे एकही कोपरा असा वाचलेला नाही जिथे पसारा नाही, भरपूर पसारा झालेला आहे त्या। आणि अशा प्रकारे भरपूर भांडी सुद्धा पूर्ण म्हणजे भरलेली भांडी सुद्धा मला वॉश करायची आहे। तुम्ही भांड्यांचा पसारा सुद्धा बघू शकता। ऍक्च्युली मला पूर्ण ही सुद्धा रॅक जी आहे ना ती सुद्धा मला ऑर्गनाइज करायची आहे, म्हणजे रिऑर्गनाइज करायची आहे, त्यामुळे सगळ्या भांड्यांचा पसारा जो आहे तो झालेला आहे। तर आता हा पूर्ण किचन जो आहे तो मी मस्त असा चकाचक आणि या पूर्ण किचनचीच कायापलट जी आहे ती करून घेणार आहे। तुम्ही बघितलंच असेल एक एक कोपरा इतका खराब झाला होता, खूप जास्त पसारा झाला होता, म्हणून मी विचार करत होती कुठल्या पसाऱ्यापासून सुरुवात करायची। सो ते सोडलं सगळं बाजूला आणि भांड्यांपासून सुरुवात जी आहे ती केली होती, कारण गॅस ओट्यावर आणि किचनमध्ये म्हटलं की सर्वात जास्त पसारा तो भांड्यांचा असतो। सो सगळी भांडी कुंडी जे काही मला वॉश करायची होती ते सगळी भांडी मी एका साईडला काढून घेतली आणि पूर्ण भांडी जे आहे ना क्लीन करून घेतली, त्याच्यातलं अन्न वगैरे सगळं बाजूला काढलं आणि ते सगळी भांडी घसून काढते। म्हणजे काय होते ना, भांडी वगैरे वॉश क्लीन असली तर मग आपल्याला गॅस ओटा सुद्धा क्लीन करायला सोपं जातं। म्हणून पहिली टिप्स हीच असते किचन क्लीन ठेवण्यासाठी आणि किचन डीप क्लिनिंगसाठी, की भांडी जी भरलेली भांडी असतात ती पूर्णपणे वॉश करून घ्यायची, म्हणजे तेवढीच जागा जी आहे रिकामी होणार आणि पसारा तेवढा कमी होणार। सो पटापट जेवढे होते तेवढे भांडे मी इथे घासून काढले। अगदी भरपूर भांडी भरली होती, कारण काल रात्रीपासूनचे भांडे होते आणि मला किचन डीप क्लिनिंग करायचं होतं आणि एवढाच म्हणजे खूप खराब किचनची अवस्था जी आहे ती करायची होती, त्यानंतर क्लीन करायची मजा काही वेगळीच येते नाही का। सो बघा अशा पद्धतीने सगळं भांडी कुंडी घासून घेतली। एक टोपला तरी इथे भांडी भरलीच होती, त्यानंतर दुसरा टोपला आणली, त्याच्यामध्ये तोही पूर्ण फुल झाला आणि पूर्ण म्हणजे जेवढे होऊ शकते तेवढे भांडे पूर्ण घासून काढले। त्यानंतर किचन ओट्यावर काही किचन टॉवेल्स होते, नॅपकिन्स होते आणि चपात्याला लागण्यासाठी जे काही कापड होते ना ते सुद्धा असे पसरलेले होते। तर सो ते सुद्धा मी वॉश करायला टाकले, अगदी गरम पाण्यामध्ये डीप करून जे आहे ते ठेवलेले आहे। आणि बघा मी सकाळला जेव्हा वेदांत आणि चिवला स्कूलला सोडायला गेले ना तेव्हा तिथे कढीपत्त्याचं झाड होतं। सो त्यातला काही मी कढीपत्ता जे आहे ते घेऊन आलेला आहे आणि अगदी तो कढीपत्ता असं त्याची डंडी काढून जे आहे ते एका डब्यामध्ये मी पूर्णपणे म्हणजे ऑर्गनाइज करून ठेवते, म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये टाकण्यासाठी म्हणजे कामात येत असतं। खरं सांगू तर मी माझं हे काम जे आहे ना खूप एन्जॉय करते। तुम्हाला माझी म्हणजे मुवमेंटही दिसत असतील, हात वारे वगैरे। ऍक्च्युली बॅकग्राऊंडमध्ये सॉन्ग सुरू होते त्यामुळे मी मला म्हणजे थोडं 1-2 मिनिटासाठी मी विसरून गेली की कॅमेरा सुद्धा सुरू आहे। त्यानंतर लक्षात आलं की अरे कॅमेरा सुरू आहे, तर चला म्हटलं काही छोट्या छोट्या गोष्टी माझ्या जीवनातल्या त्या पण ऍड झाल्या पाहिजे, म्हणून छोटे छोटे मुवमेंट्स मी इथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला आहे। त्यानंतर बघा पूर्ण किचन ओट्यावरचं जे काही असं वेस्टेज सामान होतं, किचन टॉवेल्स सगळं उचलून घेतलं। त्यानंतर मिक्सर, फूड प्रोसिजर मी इथे किचन ओट्यावर ठेवत होती, ज्याला आजपासून मी इथे ठेवणारच नाही। सो जी रॅक मी तुम्हाला दाखवली ना ती पण मी वॉश करून बाहेर सुकवासाठी ठेवलेली आहे। सो त्या रॅकवर मी हे मिक्सर
मिक्सर आणि त्यातली हे इलेक्ट्रिक केटल जे आहे मी तिथेच छान अशी ऑर्गनाइज करून ठेवणार आहे, म्हणजे किचन ओटा तेवढाच ओटावरचा पसारा कमी होणार. सो त्याआधी मी पूर्ण तिथलं सामान जे आहे ते पुसून घेतलं, अगदी मिक्सर छान पुसून घेतला, त्यानंतर इलेक्ट्रिक केटल सुद्धा पुसून घेतलं. आणि दुसरी टिप्स ही द्यायची होती की किचन काउंटर टॉपवर जेवढं कमी सामान असेल ना तेवढं आपलं काउंटर टॉप खरंच खूप स्वच्छ आणि नीटनेटकं दिसत असतं, आणि जेवढा पसारा आपण त्यावर मांडून ठेवू तेवढंच तो म्हणजे खूप जास्त पसारा दिसत असते. म्हणून त्यातल्या शक्यतो कमीत कमी वस्तू ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला पाहिजे. सो आजपर्यंत माझ्याकडे ऑप्शन नव्हता म्हणून मी किचन ओट्यावरच ठेवत होती. आता माझ्याकडे ती रॅक आली आहे, त्यामुळे याच्यातल्या किचन ओट्यावरच्या काही वस्तू मी काढल्या आणि त्या वस्तू काढण्याआधी छान स्वच्छ पुसून घेतल्या. त्यानंतर इथे स्पून होल्डर जो काही होता त्याला पण मी अगदी वॉश करून टाकलं. त्याच्यातले स्पून, चाकू, जी काही म्हणजे कैची वगैरे होती ना ते सगळं मी वॉश करून घेतलेलं आहे आणि बाहेर सुकवायला ठेवलं. आणि लगेच एक साईड म्हणजे किचन काउंटर टॉपचा, माझा किचन काउंटर टॉप जो आहे तो एल शेपमध्ये आहे, म्हणून मी अगदी आधी ना एक साईडचा पूर्ण रिकामा केला. त्यानंतर बघा सोडा घेतला आणि थोडं निंबू आणि पाणी असं मी हे स्प्रे जे आहे ते तयार केलेलं आहे. यामध्ये मी लिक्विड जेल वगैरे घातलेला नाही, फक्त सोडा आणि निंबूच घातलेला आहे. सो सगळीकडे असं पसरवून घेतला अगदी कानाकोपरा. आणि खरं सांगू तर ही एक टिप्स पण आहे तुमच्यासाठी. सो बघा सोडा आणि निंबू याने पूर्णपणे जर आपण काउंटर टॉप असा कानाकोपरा स्वच्छ केला ना तर मुंग्या, किडे वगैरे जे आहेत ना ते लागणार नाही आपल्या किचनमध्ये. कारण बऱ्याच घरी म्हणजे मुंग्यांचा प्रॉब्लेम जो आहे तो किचनमध्ये होत असतो. सो सध्या तरी माझ्याकडे किचनमध्ये जे आहे ना मुंग्या नाही. सो मी अशा पद्धतीने किचन काउंटर टॉप म्हणा किंवा कुठलाही किचनचा भाग जो आहे तो स्वच्छ करत असते. सो सगळीकडे स्प्रे फिरवून घेतला, त्यानंतर एक घसणी घेतली आणि घसणीने पूर्ण असं घसून काढलं, म्हणजे अगदी कानाकोपरा घसून काढलं. कारण कधी कधी आपले तेलकट, तुपकट किंवा आपण चपात्या करताना कणिक वगैरे भरपूर ठिकाणी लागलेला असतो, त्यामुळे मी इथे ताराची जी घासणी आहे ना तीच घेतली, त्याने पूर्ण असं घासून काढला. त्यानंतर एक मायक्रोसॉफ्ट फायबरनी पूर्ण असं पुसून घेतला. आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी मी कॅमेरा खूप जवळ लावलेला आहे, सो तुम्ही क्लिअर दिसत आहे की खूप छान म्हणजे हा साईड जो आहे तो खूप छान मी क्लीन करून घेतला. त्यासोबतच गॅस शेगडी सुद्धा पुसून घेतली. गॅस शेगडी सुद्धा मी सोडा आणि लिंबू असते ना त्यानेच पुसून घेत आहे, म्हणजे त्याने अगदी चकाचक दिसत असते. नाहीतर नेहमी तुम्हाला तर माहितीच आहे मी मॅजिकल स्प्रे लिक्विड असतो माझा, ज्यामध्ये मी विम जेल सुद्धा म्हणजे टाकली असते, त्यानेच मी पुसत असते. पण आज मी विम जेल काही घातला नाही. सो बघा अशा पद्धतीने पूर्ण गॅस ओट्यावरची स्टाईल सुद्धा मी पुसून घेतली. आणि एक एक कोपरा अशा पद्धतीने जर आपण क्लीन केला ना तर म्हणजे घरात पसाराही होणार नाही आणि अगदी किचन सगळ्या बाजूने क्लीन अँड क्लिअर खूप छान नीटनेटकं दिसत असतं. आता बरेचदा काय होते ना, एवढं सगळं किचन क्लीन करा, एवढी डीप क्लिनिंग करत बसण्यापेक्षा कधी कधी आपल्याला खूप कंटाळाही येतो. सो तेव्हा आपण अशा प्रकारे म्हणजे विचार येतात की काय एवढी स्वच्छता करायची. सो बघा याचं कारण मी सांगते तुम्हाला. तर ही बघा, ही फक्त आपलं किचन नाही, ही आपल्या मेहनतीची जागा, म्हणजे आपलं किचन अगदी स्वच्छ, सुंदर, अगदी मनासारखं ठेवणं आपल्याला खूप म्हणजे महत्वाचं आहे. कारण किचन फक्त स्वयंपाक करण्याची जागा नाही, ती आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची सुरुवात आहे. जेव्हा आपण किचन नीटनेटकं ठेवतो तेव्हा आपलं मन अगदी प्रसन्न असतं. सकाळी सकाळी सुंदर नीटनेटकं किचन बघून ना आपल्याला खरंच किचनमध्ये काम करण्यासाठी ना खूप एनर्जी येते, खूप उत्साह सुद्धा येतो. कधी कधी कंटाळा येतो आणि साहजिकच आहे, कंटाळा येणं खरंच खूप म्हणजे नॉर्मल गोष्ट आहे. मग अशा वेळी काय करायची ना, म्हणजे बरेचदा आपल्याला असं वाटतं की किती स्वच्छता करायची, एवढी स्वच्छता कशी करायची, म्हणून रोजचं थोडं थोडं एक एक कोपरा क्लीन करू शकतो आपण. अगदी आज किचन ओटा सिंक क्लीन केलं तर उद्याच्या दिवशी ट्रॉली क्लीन करायच्या, त्यानंतर फ्रीज क्लीन करायचं, असं एक एक कोपरा आपण किचनचा एक एक भाग असा मस्त स्वच्छ करू शकतो. सो बघा अशा पद्धतीने मी गॅस, ओटा, किचन पूर्ण क्लीन करून घेतला. आणि शेवटी एक म्हणजे माझ्याकडे मॅजिकल हँड आहे, सो थोडा डेटॉल घेतला आणि डेटॉलनं परत एकदा पूर्णपणे पुसून घेतलं. म्हणजे डेटॉलने पुसलं ना काय होते तुम्हाला तर माहितीच आहे, पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये डेटॉल यूज करणं खरंच खूप चांगलं आहे. अगदी कपड्यांसाठी सुद्धा डेटॉल खूप छान असतं. सो बघा अशा पद्धतीने पूर्ण स्टाईल्स वगैरे मी पुसून घेतली. आणि तुम्ही आता बघू शकता, सुरुवातीला बघा तुम्ही किचन किती अस्ताव्यस्त होता आणि तुम्ही आता बघू शकता अगदी मिनिटात चकाचक मी करून घेतलेला आहे. आणि खरंच सांगू तर अशा प्रकारचं किचन क्लीन असलं ना तर खूप गरजेचं असतं. त्यानंतर बघा किचन मधले जे काही सामान आहे ना ते मी आज म्हणजे सगळं त्यांचे सामान जे आहे ना ते मी ऑर्गनाइज करून ठेवणार आहे.
सो इथे कोपऱ्यामध्ये हंडी होती, त्यानंतर जे राईस होतं ना त्याचं एक ड्रम होता, सो ते मी इथून हटवलं आणि इथे रॅक ठेवली. सो इथे रॅक यासाठी ठेवली म्हणजे इथून मिक्सर साठी बोर्ड खूप म्हणजे जवळ पडतो, म्हणून मी इथे रॅक ठेवली. तिथेच इलेक्ट्रिक केटल आणि छोटे मोठे जे काही भांडी होती एक्स्ट्राची ते मी या रॅकवर ठेवणार आहे. साईडलाच इथे जे आहे ना ते होल्डर असल्यामुळे इथे मी जे काही डस्टिंग ब्रश आहेत माझ्याकडे ते सगळे डस्टिंग ब्रश मी इथेच ठेवलेले आहे. कारण हे आता एकदा जे होल्डर असतात ना ते एकदा चिपकले की ते नंतर निघत नाही, म्हणून मी ते काही तिथून काढलेच नाही. सो तेवढी जागा रिकामी होती म्हणून म्हटलं चला आता क्लिनिंग ब्रश इथेच ठेवावे, म्हणून मी तिथेच ठेवले. त्यानंतर स्पून होल्डर ते सुद्धा मी किचन ओट्यावर ठेवलं, कारण बरेचदा स्पून आपल्याला घाई गडबडीमध्ये आपण म्हणजे किचनमध्ये स्वयंपाक करत असताना छोटे छोटे स्पून लागत असतात, म्हणून लवकर हात गेला पाहिजे म्हणून मी स्पून होल्डर तिथेच ठेवलं. ऑइल जे काही ऑइल बॉटल्स आहेत ते पण मी तिथेच ठेवलं. पाण्याचं जग काउंटर टॉपवर अशा छोट्या मोठ्या वस्तू ठेवल्या. आणि हे सगळं क्लीन करताना मला भरपूर उशीर झाला होता, त्यामुळे मी इथे साईड बाय साईड स्वयंपाक करून घेतलेला आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे एक एक कोपरा मी मस्तपैकी सजवून घेतलेला आहे. सो हा फ्रीजच्या बाजूचा कोपरा बघा अगदी सुंदर दिसताय ना, म्हणजे मी अगदी माझ्या मनासारखं केलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने जे काही डेकोर साहित्य आहे छोट्या मोठ्या डेकोरेशननी मी हे किचन माझं सजवलेलं आहे आणि स्वच्छ सुंदर असं नीटनेटकं किचन माझं तयार झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. या सगळ्या स्वच्छतेमुळे सजावटीमुळे फक्त किचन घरच नाही तर आपलं मन सुद्धा स्वच्छ राहतं, पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या किचनमध्ये येत असते. हे सगळं आपलं घर सुंदर निरोगी आणि प्रेमळ म्हणजे बनवत असते या सगळ्या वस्तूने. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह विचाराने करा, कारण किचन चमकलं की घरात अगदी आनंद सगळीकडे जे आहे ते पसरत असतो आणि किचन हेच आपल्या घराचं जे आहे ते हृदय आहे. सो फायनल बघू शकता तुम्ही. आशा करते तुम्हाला माझ्या काही टिप्स आवडल्या असतील आणि हेही मला नक्की सांगा तुम्ही तुमचं किचन कशा प्रकारे क्लीन अँड ऑर्गनाइज ठेवता. फायनली मी माझं किचन जो आहे तो अगदी छान नीटनेटका केलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता अगदी सगळा कानाकोपरा जो आहे तो चमकवून टाकलेला आहे. किती सुंदर दिसतंय ना. सो एवढ्या मेहनत नंतर जे आहे पूर्ण किचन क्लीन झाला. सोबतच स्वयंपाकही केला. मी स्वयंपाकाचा भाग स्किप केला. सो आज मी जेवणात बनवलेली आहे मसाला भात मसाला खिचडी, त्यासोबतच दह्याची कढी. सो आज असं छोटा मोठा नॉर्मल असं जेवण जो आहे तोच करून घेतला, कारण तसंही मी 3 वाजतापासून या किचनमध्ये काम करते आणि आता वाजलेले आहे 8. सो चला आता मी मस्तपैकी फ्रेशनअप होते, जेवण करते. भेटतेच तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय एव्हरीवन.